नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, नाशिक असेल, पुणे असेल, नगर असेल, या भागामध्ये बराच टोमॅटोचा बेल्ट आहे। टोमॅटो शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते। तर टोमॅटोची शेती करताना एक मेजर प्रॉब्लेम जो येतो शेतकऱ्यांना, टोमॅटो शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही कंटेंट असतो तो कॅल्शियम। सगळ्यात महत्त्वाचा जो काही गरजेचा जो काही मॉलिक्यूल आहे कॅल्शियम। तर ते कसं ओळखायचं, कॅल्शियमची डिफिशियन्सी आली किंवा कॅल्शियम कधी दिलं पाहिजे, कॅल्शियम नाही दिलं तर काय होऊ शकतं, ह्या गोष्टी आपण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर टोमॅटोचं पीक घेताना सगळ्यात पहिले जे काही तुमची फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज राहते, शाखीय वाढ झाल्यानंतर जो काही सेटिंगचा जो काही कालावधी राहतो, त्यावेळेस तुम्ही 100% सेटिंग असेल, फुल निघण्याचा कालावधी असेल, त्यावेळेस तुम्ही कॅल्शियम दिलंच पाहिजे। कॅल्शियम तुमचं 1 महिन्यातून असेल किंवा 20-25 दिवसातून असेल, कॅल्शियम आणि बोरॉन हे 100% पिकाला गेलं पाहिजे। टोमॅटो शेती करताना शेतकरी काय करतात, दरवेळेस NPK असेल, वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट असेल किंवा वेगवेगळे बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असेल, हे देतो। पण कॅल्शियम बोरॉन सुद्धा तेवढाच महत्त्वाचा घटक आहे, तुम्ही तो दिला पाहिजे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता ही जी फळं आहेत ही बऱ्यापैकी कॅल्शियमची कमतरता आहे। तर शेतकरी बांधवांकडून काय झालेलं आहे, शेतकऱ्यांनी दरवेळेस चक्करला खतं असेल, NPK असेल, फर्टिलायझर असेल, बुरशीनाशक असेल, हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण त्यांचं कॅल्शियम बोरॉन न दिल्यामुळं, कॅल्शियम बोरॉन वेळेत न गेल्यामुळे अचानक ज्यावेळेस तोडा झाला त्यावेळेस असा प्रॉब्लेम त्यांना जाणवलेला आहे। तर मित्रांनो, काय करायचं, कोणताही रोग यायचा अगोदर, जे काही आजार असेल पिकाला, तो यायच्या अगोदर तुम्ही जर त्याची काळजी घेतली प्रिव्हेंटिव्ह मध्ये, तर तुम्हाला 100% त्याचा बेनिफिट होतो। आल्यानंतर आता काही उपयोग नाही, हे फळ खराब झालं, ह्याला काही उपाय नाही जगामध्ये। तुम्ही ह्या फळाला म्हटलं आता कॅल्शियम सोडू, ह्या फळाला चटा येणार नाही। तर काय राहतं मित्रांनो, ज्यावेळेस फळाची सेटिंग असेल, फुलाची निघण्याची अवस्था असेल, त्यावेळेस एकदा कॅल्शियम गेलं पाहिजे। ज्यावेळेस फळ हिरव्या अवस्थेमध्ये राहतं, चांगल्या ज्या लिंबूपेक्षा थोडीशी मोठी साईज असली, तेव्हा एकदा दिलं पाहिजे। काय होतं कॅल्शियममध्ये, इथं ज्यावेळेस फळामधलं पेशीमधला सातत्यपणा ज्यावेळेस कमी होतो, त्यावेळेस असा काळा डाग यायला लागतो। ह्यालाच आपण मराठीतून कॅल्शियम, आपलं मराठीतून काळीकूज म्हणतो, बुडकूज म्हणतो, व त्याला आपल्या सायंटिफिक भाषेमध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी रॉट म्हणून असं ओळखलं जातं। इथल्या पेशीमधला सातत्यपणा नसल्यामुळे इथं दबका येऊन जातो खाली, व अशा पद्धतीनं फळ येऊन जातं। मग तर पेशी विभाजनासाठी, एक नंबर पेशी विभाजनासाठी कॅल्शियम वापरलं पाहिजे। कॅल्शियमचा रोल काय आहे, कॅल्शियम पिकामध्ये दुय्यम अन्नद्रव्याचं काम करतं, पेशी विभाजनाचं काम करतं। सगळ्यात महत्त्वाचं, फुलाची अवस्था असेल त्याच्यामध्ये पेशी विभाजन वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने होतं पिकांमधलं, तर ते कॅल्शियम तुम्ही वापरलं पाहिजे। तर हे बघा, त्याचबरोबर अजून एक प्रॉब्लेम आहे, हा बघा, फळाला चिरटा जातोय, म्हणजे याला सायंटिफिक भाषेमधून फ्रूट डिफॉर्मेशन म्हणतात। म्हणजे तो अशा पद्धतीनं फळाला चिरटा वगैरे जातो, उकला जातो काही शेतकऱ्यांच्या म्हणजे नॉर्मली भाषेमध्ये, तर हा सुद्धा जातो। मग त्यावेळेस तुम्ही कॅल्शियम दिलंच पाहिजे। आता अचानक लोकांनी उन्हाळ्यामधून पावसाळा चालू झालेला आहे, तर असे प्रॉब्लेम जाणवतात, फळाला उकला जाणं, फळाची क्वालिटी, रंग वगैरे चेंज होणं, पांढरा प्रकार असं पडणं, फळाला पाहिजे त्या पद्धतीनं क्वालिटी येत नाही, असा हिरवटपणा वगैरे येतो, लालसरपणा निघून जातो, व असा चिरटा वगैरे जातो। तर तुम्ही ह्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम केलं पाहिजे, कॅल्शियम वापरले पाहिजेत, बोरॉन वापरले पाहिजे। आता काही शेतकरी कॅल्शियम नायट्रेट वापरतात, त्यांच्या जमिनीला कसं लागू होतं त्या पद्धतीनं, काही शेतकरी ऑक्साईड फॉर्ममध्ये वापरतात, काही चिलेटेडमध्ये वापरतात। तर मित्रांनो, असा काही प्रकार झाला तर तुम्हाला एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन, सगळ्यात चांगल्या कंपनीचं एकदम बेस्ट ऑप्शन सांगतो मित्रांनो। एक मार्केटमध्ये एक सायंट ॲग्रोकेमिकल म्हणून एक कंपनी आहे, त्याचं एक मॉलिक्यूल येतं ड्रिपकॅल, त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममध्ये 40.5% आहे। ते जर सोडलं तर असा प्रकार तुम्हाला होणार नाही। ते ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळे पिकाला लगेच लागू पडतं, व तुमच्या जमिनीला सुद्धा सूट होतं। ऑक्साईड फॉर्ममधलं ड्रिपकॅल एकदम सुपर आणि चांगल्या पद्धतीनं काम करतं। ड्रिपकॅल म्हणून आहे मार्केटमध्ये, एकरी 2 किलो घ्यायचं। ज्यावेळेस तुम्ही औषध ड्रिपमधून सोडणार आहे, टिपाडात ज्यावेळेस पाणी खालवता, त्यावेळेस औषधामध्ये हात वगैरे जाऊ द्यायचं नाही, कारण ते खूप त्याच्यामध्ये हीट राहते, गरमपणा राहतो, हात आपला भाजू शकतो। त्याच्यामुळे ड्रिपकॅल तुम्ही सोडू शकता। ड्रिपकॅल घेताना एकरी 2 किलो घ्यायचं, व बोरॉन एकरी अर्धा किलो देऊन टाकायचं, असा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाही। तर काही शेतकऱ्यांचा असाही इश्यू राहतो, पाऊस कंटिन्यू चालू राहतं, ते ड्रिपमधून पाणी देऊ शकत नाही,
किंवा मग त्यांचं खाली जमीन काळवट राहते, खाली वापसा कंडिशन नसते, मग त्यावेळेस करायचं काय? तर काही कंपन्यांचे ह्याच्यामध्ये सुद्धा राहतात लिक्विडमध्ये, जसं की यारा कंपनीचं बघा, यारा कंपनीचं एक स्टॉपिट म्हणून आहे. यारा कंपनीचं स्टॉपिट कॅल्शियम त्याच्यामध्ये 11% आहे. तुम्ही स्टॉपिट आणि बोरट्रॅक त्यांच्याच कंपनीचं, यारा कंपनीचं, ते फवारणीसाठी घेऊ शकता. ते घेतल्यानंतर तुम्हाला एकदम छान पद्धतीनं रिझल्ट जाणू शकतो मित्रांनो. तर कॅल्शियम बोरानमुळे दुसरी एक फायदा असा होतो, वारा असेल, पाऊस असेल, फळ गळण्याचा जो काही प्रकार आहे तो थांबून जातो, एकदम छान पद्धतीनं रिझल्ट भेटून जातात. तर तुम्हाला हे 2 ऑप्शन आहेत, कॅल्शियम ड्रिप कॅल एकरी 2 किलो, बोरान अर्धा किलो. पाऊस वगैरे जास्त असेल तर यारा कंपनीचं स्टॉपिट आणि बोरट्रॅक देऊ शकता. तर मित्रांनो, अशीच माहिती, नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. व असं काही प्रकार जाणवत असेल, थोडासा नॉर्मली तुमचा जो काही हिरवा फळ राहतो त्यावेळेस नॉर्मली खालून एक ना काळसर डाग येतो हिरव्या फळाला, त्यावेळेस ते वेळीच त्याची कमतरता ओळखून तुम्ही वेळीच ह्या गोष्टी दिल्या पाहिजे. नंतर रोग येऊन काही उपयोग नाही. वेळेत तुमचे मॉलिक्युल्स गेले पाहिजे, दुय्यम अन्नद्रव्य तुमचे वेळेत गेले पाहिजे, मायक्रोन्यूट्रिएंट असतील, NPK असतील, आहे त्या स्टेजला तुम्ही देऊन पिकाला व्यवस्थित आपल्या बनवा. व अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.